सासर म्हणजे पत्नीचं नवऱ्याच्या घरी असणं, तर संस्कार म्हणजे चांगले विचार, शिस्त आणि नैतिक मूल्ये रुजवणे. सासर आणि संस्कार एकमेकांशी संबंधित आहेत. कारण सासरच्या वातावरणातून मुली अनेक चांगले संस्कार आत्मसात करतात आणि त्या संस्कारांचा त्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होत असतो. तर आता सासर आणि संस्कार याविषयी मी का बोलत आहे, हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. कशाबद्दल बोलत आहे, तर सासर म्हणजे संस्कारांचं नवीन घर असतं आणि नवीन कुटुंब असतं. येथे मुलगी तिच्या सासरच्या संस्कृती आणि रूढीशी परिचित होत असते. यातून तिला अनेक चांगले संस्कारसुद्धा मिळत असतात, जसे की शिस्त, नैतिकता आणि चांगले विचारसुद्धा तिला मिळत असतात. तर सासरच्या संस्कारांमुळे मुली अधिक जबाबदार आणि नम्र आणि चांगले विचारसरणीची व्यक्ती बनत असते. यामुळे त्यांचे जीवन अधिक चांगले आणि आनंदी होत असते. तर सासरच्या संस्कृतीचा मुलींच्या विचारांवर आणि वर्तनावर वेगवेगळा असा परिणाम होत असतो. त्यामुळे त्या अधिक चांगली व्यक्तीसुद्धा बनत असतात आणि ते त्यांच्यासाठी खूप जास्त उपयोगी ठरत असतात. तर की आज जेव्हा न्यूज ऐकली वैष्णवी हगवण्याची, तर ते ऐकून अख्खा महाराष्ट्र हादरला आणि सुन्न करणारी अशी न्यूज आहे. तर बघा, जेव्हा आपण वयात येत असतो, मुलगी जेव्हा लग्न करण्याच्या वयात असते, तेव्हा आईवडिलांनी आणि त्या मुलीने बघितलेले स्वप्न वेगळेच काहीतरी स्वप्न असतात. आणि मुलींचंसुद्धा, माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे की मुलींचंसुद्धा चुकत असतं. ज्यावेळेस आपल्याला मॅच्युरिटी येते, आपल्याला काही गोष्टी कळत असतात, त्यावेळेस आपला जो जोडीदार असतो, त्या जोडीदाराला जर तुम्ही तुमचा जर प्रेमविवाह असला किंवा त्या जोडीदाराला जर तुम्ही ओळखत असाल, तर पूर्णपणे त्याला ओळखण्याची तुमच्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी असली पाहिजे, तेवढे तुम्ही कॅपेबल असले पाहिजे. त्याची फॅमिली, त्याचे घरदार, त्याच्या घरातले नातेवाईक वगैरे, त्यांना सगळ्यांना तुम्ही ओळखलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला तुमचं पुढचं पूर्ण आयुष्य त्यांच्यामध्ये घालायचं आहे. ज्यावेळेस ही न्यूज ऐकली आणि त्या वैष्णवीला ज्यावेळेस न्यूजमध्ये बघितलं, म्हणजे खूप असं वाईट वाटत होतं. किती पर्यंत तर बोलण्याची इच्छाही झाली नाही, की काय सुरू आहे आपल्या जगामध्ये, आपल्या समाजामध्ये. असं काय सुरू आहे की ज्याच्यामुळे एक प्रत्येक दिवस उजाडतो आणि प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन गोष्ट ऐकायला भेटते, काहीतरी नवीन गोष्ट आपल्याला बघायला भेटत आहे. कमी होत नाही ह्या गोष्टींचा जो फ्लो आहे, प्रत्येक गोष्टींचा, प्रत्येक न्यूजचा जो फ्लो आहे, तो कमी होत नाही, परंतु खूप जास्त वाढत आहे. नवीन नवीन गोष्टी आपल्याला नवीन नवीन दिवशी काहीतरी ऐकायला येतात आणि त्यावेळेस मन खूप सुन्न होऊन जातं. कारण की पुढे जाऊन आपल्या पोटी पण मुली आलेल्या आहेत असं वाटतं आणि पुढचं मुलींचं जनरेशन कसं राहील, पुढचं मुलींचं लाईफ कसं राहील, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा विचार करत असतो, तेव्हा मन खूप सुन्न होऊन जातं. आणि असं वाटतं की काय आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये असं कसं सुरू आहे की लोकं फक्त पैशांसाठी आणि हुंड्यासाठी मुलींचा बळी जातो आहे. पैशासाठी, सोन्यासाठी, प्रॉपर्टीसाठी मुलींचा जीव जात आहे आणि पैशामुळे जर मुलींचा जीव जात असेल, तर जीवापेक्षा पैसा एवढा मोठा आहे का, असं वाटत असतं. तर हे असं जेव्हा सुरू राहील, हे कधी बंद होणार आहे असं वाटत असतं. आणि सकाळी सकाळी मी तुम्हाला ही सुरुवात सांगून दिली, म्हणजे सुरुवात मी हीच केली. कारण की मन मोकळं करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात, परंतु काही आपल्याला मर्यादा असतात. काही गोष्टी अशा असतात की तिथे लिमिटेशन लावलेल्या असतात. जर आपण जेव्हा दुसऱ्याविषयी बोलायला जातो ह्या गोष्टी, तर काही व्यक्ती जेव्हा निगेटिव्ह असतात किंवा काही व्यक्ती जेव्हा विचित्र विचार करणारे असतात, तर त्या व्यक्तींना वाटतं की ह्या अशाच गोष्टी घडत असतील असं म्हणून. परंतु तसं नसतं. मी इन जनरल गप्पा करत आहे की आजकाल ह्या गोष्टी घडत असताना खूप जास्त वाईट वाटत असतं की असं नको घडायला पाहिजे. मुली आजकाल सिक्युअर आहेत का नाही? मुली आजकाल सेफ आहेत का नाही? असं वाटत आहे. आणि जेवढे 50% सासरचे लोकं चुकलेले असतात, तेवढेच 50% सुद्धा मुली चुकलेल्या असतात. कारण मुलींच्या अपेक्षा पण तेवढ्याच वाढत असतात. पैशांना आहारी गेलो माणूस, की माणूस लोप पावत जातो, म्हणून पैसाच सगळं काही नसतं. माणुसकी किंवा आपले संस्कार ह्या गोष्टीसुद्धा खूप जास्त मॅटर करत असतात. पैसाच म्हणजे सगळं काही असं नसतं. श्रीमंत राहणं, खूप चांगलं गाडी, बंगला, घर, ह्या गोष्टीच सगळ्या गोष्टी मॅटर करत नसतात. तर आजूबाजूची माणसं आणि आपले संस्कार, आणि जरी आपल्याला कोणी फाटलेलं म्हणेल, परंतु आपल्याला कोणी
वाईट म्हणणार नाही. आता आमच्या खानदेशी भाषेमध्ये असं म्हणतात की फाटलेलं म्हटलेलं चालेल, पण बाटलेलं म्हटलेलं चालणार नाही. म्हणून तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती गाडी बंगला आहे, ह्या गोष्टी मॅटर करत नाही. तर तुमचे संस्कार आणि तुम्हाला लागलेला डाग हा किती आहे, ह्या गोष्टीसुद्धा मॅटर करत असतात. तर असो, विषय खूप मोठा आहे ह्या गोष्टी बोलण्याविषयी. तर आज आहे पुरणपोळी आणि माझे सकाळ सकाळचे सगळे कामं आवरले गेले आणि त्यानंतर ताईसुद्धा आल्या. तर ह्या आहेत माझ्या मोठ्या जाऊ. तर ह्या असतात मोहाडीला, धुळ्याजवळचं ते मोहाडी उपनगर आहे, तिथं असतात. आणि आज केलेलं होतं आम्ही पुरणपोळीचं जेवण. आणि त्या येण्याच्या अगोदर माझं पोळीची म्हणजे जी तव्याची पोळी करायची होती, मी तुम्हाला रात्रीच म्हटली होती पहिल्या व्हिडिओमध्ये की तव्याची पोळी करायची आहे असं म्हणून. तर पोळीची कणिकही माझी मळली गेली आणि सारचा मसाला वगैरे रात्रीच बनवून घेतला होता. म्हणून मग ताई आल्यानंतर त्यांनी सार करायला घेतला आणि मी पोळींची कणिक मळत होती. तर ताई आणि दादा ते दोघंजणी आले आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर ते दोघंजणी त्यांच्या मावशीकडे गेलेले आहेत. तर ते दोघंजणी आले. पुरणपोळीचं जेवण ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस पुरणपोळीचं जेवण किंवा काहीतरी पाहुणचार असतो, तेव्हा सगळेजणी आम्ही एकत्र जमत असतो. आणि इथं ताई म्हणत आहेत की आंबा खायला या असं म्हणून. तर आता जे ट्रेंड निघाला आहे की रस पेवाले येऊ माय, असं एक ट्रेंड निघाला आहे आपल्या अहिराणी भाषेमध्ये. तसंच मग ताई म्हटले की आंबा खावाले येऊ माय असं म्हणून. तर तिथं एक थोडीशी कॉमेडी झाली. आणि त्यानंतर मग खापरच्या पोळ्या केल्या नाही, तव्याच्याच पोळ्या केल्या. जे मांडले म्हणतात ते मांडले नाही केले. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं का नाही केलं म्हणून. तर मग तव्याच्या पोळ्या करून घेतल्या इथं. आणि तव्याच्या पोळ्या करत असताना काय झालं माहिती नाही. जेव्हा गिरणीवरनं पीठ दळून आणतो आपण, तेव्हा ते पीठ पण गिरणीवरनं पीठ कसं दळून आणलेलं आहे त्या गोष्टीसुद्धा मॅटर करतात. नाहीतर त्यांच्या पोळ्या खूप छान येत असतात. एकही पोळी फ्लॉप जात नाही. परंतु जरी हे कपड्याने गाळलेलं पीठ होतं, पण तरीसुद्धा पोळींचं पीठ व्यवस्थित गाळलेलं नसल्यामुळे त्याला व्यवस्थित कपड्याने चाळलं होतं, परंतु व्यवस्थित त्याला दळलेलं नसल्यामुळे पोळ्या व्यवस्थित जमत नव्हत्या. परंतु खायला खूप नरम लागल्या, खूपच सॉफ्ट होत्या पोळ्या. फुलल्या नाही, म्हणजे फुगल्या नाही, परंतु खूप सॉफ्ट होत होत्या पोळ्या. आणि अशा पद्धतीने आम्ही दोघींनी मिळून पोळ्या करून घेतल्या. तोपर्यंत हे दोघं भाऊ शेतामध्ये जाऊन आले. त्यांचं शेतामध्ये शेती बघायला जायचं होतं दोघं भावांना. आणि हे आहे आमचं शेत. आणि या शेतामध्ये अशा प्रकारे वांग्यांची झाडं आहेत. तर दादा ते तिथं वांगी तोडत होते आणि एकदम ताजी अशी वांगी होती आणि वांग्यांना काटे पण खूप छान आलेली होती. तर दादांनी आणि यांनी शेतामध्ये जाऊन वांगी तोडून आणली. आणि हा आहे पूर्ण एरिया आमच्या शेतामधला. आणि शेतामध्येच महादेवाचं सुद्धा सुंदर असं छोटंसं नाजूक पद्धतीचं महादेवाचं मंदिर आहे. तर ते मंदिरसुद्धा तुम्हाला पुढे बघायला मिळणारच आहे. आणि त्यानंतर मग आमचे सगळे जेवण वगैरे झाले आणि मग दोघांनी मिळून आम्ही भांडे घासून घेतले. 2 जणी राहिल्या सगळं आवरायला. म्हणजे सगळेच कामं पटापट अशी होत असतात.
आणि भांडे पुरणचे भांडे नाही म्हटले तरी थोडे थोडे जरी आपण आवरत असलो तरी पण खूप जास्त भांडे निघतात. म्हणून मग मी एका बाजूने घासून घेतले, एका बाजूने ताईंनी धुवून दिले आणि सगळं आवरल्यानंतर मग किचन ओटा घासला आणि मग पोछा मारून घेतला. जे आपली रोजची कामं असतात तीच कामं प्रत्येकाची असतात सेम. तर मग तशाच पद्धतीने घरांना पण पूर्ण घराला पोछा मारून घेतला आणि अशा पद्धतीने सगळ्यांनी जर एकत्र मिळून कामं केली, सगळ्यांनी जर वाटून हिणून मिळून कामं केले, वाटून जर कामं केले तर कोणाचीही जास्त जीवावर येत नाही आणि कामंसुद्धा लवकर होत असतात. आवरलं पण लवकर जातं आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर मग आम्हाला जायचं होतं मोहाडीला दादांकडे म्हणजे मोठ्या ताईंकडे आणि तिकडनं मग तिकडं परत अजून पुढे जायचं होतं. तर दादा पहिले सकाळी जेवण करून गेल्यानंतर दादा चालले गेले होते टू व्हीलरने आणि ताईंना आम्हाला पोचवायचं होतं कारने त्यांच्या घरी मोहाडीला. तर मग थोडासा आराम केला, जेवण वगैरे झाले आणि तिघांनी गप्पा मारल्या. आईने, ताईने आणि मी आराम केला, गप्पा मारल्या थोड्याशा 1-1.5 तास आणि मग त्यानंतर तयारी करून आम्ही त्यांच्याकडे त्यांना पोचवायला निघालो. आणि हे आहे त्यांचं धुळे उपनगर मोहाडीतलं घर ताईन त्यांचं. आणि नविका जर कुठे गेली तर नविकाला खूप जास्त एन्जॉयमेंट वाटत असते, कारण तिला एका जागेवर राहायला आवडत नाही, खूप जास्त टाईम एका जागेवर थांबायला आवडत नाही. 2-3 दिवस इकडं 2-3 दिवस तिकडं गेलो की तिला खूप छान वाटत असतं. आणि ती इथं हट्ट करत होती कारण तिला तिचा भाऊ आणि तिची बहीण दिसत नव्हती. तर ती मला परत परत विचारत होती, नंदन दादा कुठे गेला, कल्याणी दीदी कुठे गेली असं म्हणून. आणि आम्ही गप्पा मारत बसलो थोडा वेळ, कारण आम्हाला माहिती नव्हतं की ताईंनी दादांना बाहेर कुल्फी घ्यायला पाठवलेली आहे असं म्हणून. तर गरमी पण खूप जास्त होत होती आणि मग त्यांनी बाहेरून जाऊन कुल्फी आणून दिली सगळ्यांसाठी. चहा करण्याच्या ऐवजी, चहा पिण्याच्या ऐवजी सगळ्यांसाठी कुल्फी आणली आणि छानपैकी सगळेजणी कुल्फी खाण्याचा आनंद घेत होतो, कुल्फी खात होतो छानपैकी. नविकाला कुठल्याही प्रकारची कुल्फी दिली तरी ती खात असते, परंतु त्रिशाला जी आपली पुण्याकडे नॅचरल कुल्फी वगैरे मिळते सहसा तीच जास्त ती खात असते. आणि त्रिशाला ही मावाची कुल्फी होती तर ती कुल्फी तिला जास्त आवडली नाही, म्हणून त्रिशाचं तोंड खूप जास्त वाकडं तिकडं तोंड होत होतं त्रिशाचं. आणि त्रिशा म्हणत होती मला इथली कुल्फी आवडली नाही असं म्हणून. तरी मी तिला रागवलं, जर कोणी प्रेमाने आणलं असेल तर त्याला हर्ट करायचं नाही. आपल्याला कोणीतरी वस्तू दिली तर ती प्रेमाने वस्तू आणलेली असते आणि तू जर असं हर्ट केलं तर ते योग्य राहत नाही, म्हणून तर मी तिला असं समजवलं. आणि त्यानंतर मग दादा काही 1-2 महिन्यांपूर्वी, दादा ते 1-1.5 महिन्यांपूर्वी बाहेर गेले होते देवाच्या ठिकाणी, तीर्थस्थानावर, जसे की अयोध्या, काशी वगैरे जे धाम असतात तिथं दादा बऱ्यापैकी फिरून आले होते 7-8 दिवसाच्या दौऱ्यावर. तर सगळे मित्र मिळून गेले होते. तर आम्ही पुण्यावरून येतानाच दादांना तिकडनं कपडे आणले होते. तर काही भागांकडे अशी पद्धत असते की जर कोणी घरामधलं जर कोणी मोठ्या तीर्थस्थानावर गेले तर त्यांना कपडे आणतात असं म्हणून. तर आम्ही पण आमच्या हौसेने दादांना कपडे आणले होते आणि कपडे देण्याचा कार्यक्रम वगैरे झाला आणि मग आम्ही निघायला लागलो. तर इथं मग ताईंनी निघताना हळद कुंकू वगैरे करून घेतली आणि नविकाला भरपूर गोष्टींची हौस असते, प्रत्येक गोष्ट नविकाने केली पाहिजे अशी नविकाला हौस असते. त्याच्यामुळे मग दादांना कपडे वगैरे दिले, सगळं काही झालं, गप्पा वगैरे झाल्या. मग संध्याकाळी 5-5:30 वाजेला आम्ही माईकडे जायला निघालो, नंदेकडे. तर माईन त्या राहतात संतोषनगरमध्ये, तर तिकडं आम्ही जायला लागलो. कारण की त्रिशाला आणि नविकाला माईंचा लहान मुलगा आहे मोनू, तर मोनू दादाला भेटायचं होतं. कारण की मोनू दादाचे पेपर होते, इंजिनिअरिंगचे सुरू होणार होते,
म्हणून मग त्यांना जाण्याच्या अगोदर कॉलेजला म्हणजे हॉस्टेलला जाण्याच्या अगोदर ह्या दोघी मुलींना त्यांना भेटायचं होतं. एकमेकांची भेट त्यांना घडवून आणायची होती. मग शॉर्ट टाईममध्ये आम्हाला त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट करायची होती. म्हणजे जेणेकरून यांची नंतर भेट हो नको हो असं माईंनी म्हटलं. मग यांच्या भेटीगाठी होण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि ह्या दोघी बहिणी खूप जास्त एक्सायटेड होत्या. माईंच्या घराचं रिनोव्हेशनचं काम पण सुरू होतं आणि मोनूची पण एक्झाम होती, म्हणून मग अभ्यास होणार नाही म्हणून मग आम्ही नाही म्हणत होतो. परंतु माई म्हटल्या की येऊन जा शॉर्ट टाईममध्ये. तर मग आम्ही आलो इथं आणि बघा त्रिशा आणि नविकाच्या चेहऱ्यावर एकदम असं खूप जास्त हे दिसत आहे की कधी मोनूदादा भेटेल असं म्हणून. आणि जेव्हा आम्ही मोनूदादाकडे येत असतो, माईंकडे येत असतो, तेव्हा त्रिशा आणि नविका खूप जास्त एक्सायटेड झालेल्या असतात. कारण की त्यांना मोनूला भेटायचं असतं आणि मोनूची आणि त्यांची खूप चांगली दोघांची गट्टी जमत असते. तिघांसोबत ते एवढ्या व्यवस्थित पद्धतीने खेळत असतात. कधी मारझोड वगैरे मारामारी करत नाही, काही नाही. एकदम व्यवस्थित खेळत असतात आणि इथं आल्यानंतर त्यांना एक्साइटमेंट होती मोनूदादाला भेटण्यासाठी. परंतु जशी ही घरात एंट्री केली तसा मोनूदादा घरात नाही होता आणि त्रिशा, नविका दोघीजण विचारत होत्या की मोनूदादा कुठे गेला? त्याला मोनूदादांना शोधत होत्या त्या. परंतु मोनूदादा गेले होते मित्रांसोबत क्रिकेट खेळायला आणि येता येता आईंनी माईंसाठी तव्याच्या पोळ्या, सार वगैरे असं दिलं होतं. सकाळचं जे होतं ते, कारण त्यांच्या घरामध्ये बऱ्यापैकी पुरणपोळीचं जेवण आवडतं सगळ्यांना. त्याच्यामुळे मग त्यांना ते पुरणपोळीचं पार्सल आणलं होतं येताना. आणि त्रिशा खूप जास्त नविका खूप जास्त म्हणजे इरिटेट करत होती, मोनूदादा अजून आला नाही, मोनूदादा अजून आला नाही. परंतु तिला मस्का वगैरे लावून आम्ही तिला सांगितलं की मोनूदादा येईल असं म्हणून. आणि काय मग झालीच संध्याकाळ. थोडा वेळ गप्पा मारल्या सगळ्यांनी मिळून आणि मग जेवणाचं काय बनवावं. परंतु पुरणपोळीचं जेवण झालेलं असल्यामुळे आम्हाला पण एवढ्या जास्त भूक नव्हत्या, म्हणून मग खिचडीच करण्याचा प्लॅन केला. कारण की खानदेशमध्ये कसं असतं ना, संध्याकाळ झाली की मग जास्त काही भूक वगैरे राहिली नाही की मग प्लॅनिंग होते ती तुरीच्या डाळीची खिचडी. तुरीच्या डाळीची खिचडी करण्याचे कारणं म्हणजे 3-4 असे कारणं असतात. ज्यावेळेस कोणाला जास्त भूक नाही राहिली त्यावेळेस असतो तो मेनू, किंवा मग स्वयंपाक करायचा कंटाळा येतो तेव्हा असते ती खिचडी. आणि त्यानंतर मग शॉर्टकट जर स्वयंपाक करायचा असला तर असते ती खानदेशकडे खिचडी. अशी खिचडी ज्या दिवशी असली त्या दिवशी समजून घ्यायचं की ह्या 4-5 3-4 रिझनपैकी एखादं रिझन असेल तरच खिचडी झालेली असेल असं म्हणून. तसंच आमचंही रिझन होतं की खूप जास्त भूक नव्हती आणि बाकीचं सकाळचंही थोडंसं उरलेलं होतं. त्याच्यामुळे मग खिचडीच करण्याची प्लॅनिंग केली. आणि माईंकडे आल्यानंतर मला असं कधी जाणवत नाही की मी नंदेकडे आलेली आहे असं म्हणून. खूप जास्त फ्रँकली वातावरण असतं इथं आल्यानंतर. कधी असं जास्त रिस्ट्रिक्शन वगैरे राहत नाही. माईंच्या पण अशा काही अपेक्षा राहत नाही माझ्याकडून की तू हे केलं नाही, ते केलं नाही तुम्ही असं म्हणून. जसं आईकडे किंवा बहिणीकडे आल्यानंतर आपलं फ्रँकली वातावरण असतं, तसंच दादांचं आणि माईंचं वातावरण आहे. खूप फ्रँकली वातावरण असतं, म्हणून मला पण काही जास्त एवढं काही टेन्शन राहत नाही. तर असा होता माझा आजचा पूर्ण दिवस. तर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.